ग्रामस्थ आहात, काय वाटतं इथं आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या, काय व्हायला पाहिजे? आमच्या गावात बघा मेन म्हणजे रोड चांगलं व्हायला पाहिजे. 4.5 वर्ष सदस्य नव्हते. मग सदस्याचं काम चांगलं होतं की प्रशासनाचं? प्रशासनाचं काम जरा चांगलं आहे. एक नंबर चांगला आहे. रस्ते चालू आहेत. आमच्या तलावाचं काम चालू आहे. प्रशासक कारभार आता बराच म्हणायची पाहिजे. कसं माहिती काय काय सुविधा काय झाल्या नाही का आमच्या गावामध्ये. जिल्हा परिषद सदस्य असायला पाहिजे काय नको? जिल्हा परिषद सदस्य असा पाहिजे. मग हे इथले जे सदस्य आहेत ते त्याच्याकडे जाऊन आपली निधी काहीतरी असेल ते गोळा करून आणतात आणि आपलं काम करतात. जरी सदस्य नसलं तरी ती वरली लोक देतात. तळ्याचं काम रखड तसं पडलं, पूर्ण काय झालं नाही काय नाही. त्यामुळे रस्त्याची बी बोंबसळी झाली. आज त्याचं काम जरा थोडं थांबलंय आचारसंहितेमुळे. आता तुम्हाला चर्चा तरी ऐकू असेल, बाबा हे उभारणार आहे ते उभारणार आहे. तशी आमच्या गावातील 3 नेते आता आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. नमस्कार, केकी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती नुकतीच संपलेली आहे. त्याच्यापूर्वी नगर परिषद निवडणुकाची रणधुमाळी शमलेली आहे आणि त्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा बिगुल वाजलाय. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जातोय. कोल्हापुरातील बघायला गेलं तर 68 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ही निवडणुकीची रणधुमाळी गाजणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर मी आता पोहोचलोय वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघात. आणि या वडणगे गावातील जवळपास 12 यामध्ये गण आहेत आणि या लोकांशी आपण संवाद साधणार आहे आणि तेथील नागरिकांशी, ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या परिसरात विकास किती झाला, गेल्या 4 वर्षापासून, पावणे 4 वर्षांपासून प्रशासनाचा कारभार सुरू आहे. हा प्रशासनाच्या कारभाराशी ते सहमत आहेत का, की त्यांना जिल्हा परिषद सदस्यच हवाय, यासह अनेक गोष्टींचा उलगडा आपण या संवादाच्या माध्यमातून करणार आहे. मी सध्या वडणगे गावामध्ये आहे आणि या गावामधीलच कोल्हापूर शहरालगत हे गाव आहे आणि या गावामधीलच ग्रामस्थ काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक गप्पा मारत बसलेत. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या जाणून घेऊयात. काय आता नगर परिषदा झाल्या, महापालिका झाली, आता तुमचं जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. काय वाटतंय, जिल्हा परिषद आता पावणे 4 वर्ष वाटते प्रशासनाचा कारभार सुरू होता, जिल्हा परिषद सदस्य नव्हते. कसा वाटला जिल्हा प्रशासनाचा कारभार? जिल्हा परिषद कारभार एकदम एक नंबर चांगला आहे. रस्ते चालू आहेत. आमच्या तलावाचं काम चालू आहे. मग जिल्हा परिषद सदस्य असायला पाहिजे काय नको? जिल्हा परिषद सदस्य असा पाहिजे. काय फायदा होतो त्याला? आपल्या भागातला विकास कसा करायचा आमचे नागरिकांची गारानं ऐकून घेऊन तो आपला सदस्य जर असेल तर आपल्या गावचा विकास होतो. बरं, यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते 5 वर्ष, त्यांचं कसं काम होतं? उत्कृष्ट होतं, चांगलं होतं. हा व्यवस्थितच आहे काम त्यांचं. पहिल्यापासून म्हणजे आता 10 वर्ष झाले ते आहे, होते सुरळीत चाललेलं. आता या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, काय तुमच्या अपेक्षा काय आहेत? नाही, हा हे चांगलं व्यवस्थित आहे असं चालायला पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, या गोडंगी गावचं ग्रामस्थ आहे, कामं झालेत का इथं? हा व्यवस्थित काम झाले. नरके साहेबांच्यामुळे कामं व्यवस्थित झालेली. बर, एवढंच. नरके साहेब म्हणजे चालेल. इथनं मागे तर विकास नव्हता, खालीकर नंतर नरके साहेब, बर. दुसरे कोण नाही. काय वेगळं असं झालंय बाबा? आणखीन काय आता तुमच्या आता अपेक्षा? कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत. हा, तलावाचं काम 16 कोटी चालू आहे आता. बर बर. म्हणजे मोठे आहेत सगळे. हा, आणि नरके साहेब सामान्य माणसाला न्याय देतात. आपण गेलो तर डायरेक्ट भेटू शकतो, कोणामध्ये एजंट लागत नाही. हा हा. आता जिल्हा परिषद सदस्य या निवडणुकीनंतर इथे येणार आहे, काय फरक पडेल का हो जिल्हा परिषद सदस्य असला? काय फरक नाही आहे, तो येणार. बर, फरक काही पडेल. जिल्हा परिषद निवडणुका लागतात, कसं बघता या निवडणुकीकडे? आता जे गावात काम चालू आहे, आता आचारसंहितेमुळे जरासं थांबणार काम. पण काम व्यवस्थित आहे. आपल्या गावातले सगळे सदस्य तिथे जातात निवडून. आमच्या गावातली सगळी मतदान त्यांना करतात. आणि आता रस्त्याचे काम जरा थोडं थांबलंय आचारसंहितेमुळं. मग काम अगदी व्यवस्थित आहे. झडपीचं प्रशासक इथे होते 4.5 वर्ष, सदस्य नव्हते. मग सदस्याचं काम चांगलं होतं की प्रशासनाचं? प्रशासनाचं काम जरा चांगलं आहे. मग हे इथले जे सदस्य आहेत ते त्याच्याकडे जाऊन आपली निधी काहीतरी असेल ते गोळा करून आणतात आणि आपलं काम करतात. जरी सदस्य नसलं तरी ती वरली लोक देतात. आता काय वाटतं, आता राजकारण बदललंय भरपूर, राजकारणाचा काय परिणाम पडेल? भाजपचे सर्व काम चांगलं प्रकारे. भाजपनं असं काय चांगली कामं केल्यात? भाजपनं रस्ते केले,
गोरगरिबांच्यात लक्ष देतोय भाजप. काय वेगळं असं भाजपनं केलं? तुम्ही भाजप म्हणताय, या ठिकाणी नरके साहेब म्हणताय, तिने अशी काय कामं केली तेवढी? कामं भरपूर म्हणजे त्यांच्या ह्याच्या माध्यमातून कामं भरपूर झालेले आहेत बर असे. म्हणजे डांबरीकरण म्हणा, हे सुविधा म्हणजे लाडक्या बहिणीचं ही सुविधा हे चांगलं केलेलं आहे त्यांनी. मग कुठंतरी आपलं गाव, आपलं जिल्हा परिषद जे आहे ते कुठं आता मागत चालले असं वाटतंय का हो? नाही व्यवस्थित चालू आहे. गावात आमचं सुधारलेलं आहे. बर खानिवकरानंतर नरकी दुसरं कोणी त्याचा विकास केलेला नाही. हा म्हणजे कोणी विकास केलेला नाही 20-25 वर्ष झाले. बर हेच झाले. जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आता, काय वातावरण वाटते हो? आमच्या वडील हा वातावरण चांगलं आहे तसं, पण आता उमेदवार कोण काय जाहीर झालं नाही, काय नाही फिक्स. हा. आता जवळपास 4.5 वर्ष या ठिकाणी प्रशासक होते. प्रशासकाचा कारभार कसा वाटला हो? प्रशासक कारभार आता बराच म्हणायची पाहिजे. कसं माहिती काय काय सुविधा काय झालं नाही काय आमच्या गावामध्ये हो. हा. तळ्याचं काम रखड तसंच पडलं, बर. पूर्ण काय झालं नाही काय नाही. हा. त्यामुळे रस्त्यांची बी बोंबसेळ झाली आज. बरोबर. त्यामुळे कसं आहे कोणते काम नेता असता तर आम्ही त्याला बोलू शकलो असतो. प्रशाला मी बोलू शकत नाही ना बाबा तुम्ही कधी करणार काय करणार. असं आता तुम्हाला चर्चा तरी ऐकू असेल बाबा हे उभारणार आहे ते उभारणार आहे. आहेत तसे आमच्या गावातील 3 नेते आता आहेत. हा. काय मग काय ते फॉर्म्युलेशन असं कसं करणार सांगा की बाबा आता समजा मी तुम्हाला नाव सांगितलं होते नाही उभारलं करणार काय असं होऊ शकते ना ते. हा. आता तरी 21 कुणाच्या नावाची चर्चा तुम्हाला वाटते? आपल्या गावामध्ये अशी 3 माणसाची जर चर्चा आहे. हा. इंद्रजित पाटील, रवी पाटील आणि सचिन चौगले. बर ही 3 नावं तर जाहीर दिसतात, ऐकायला मिळतात आम्हाला. बर. आता याच्या 4.5 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होते. हा त्यांच्या काळात इथे शासनाच्या ज्या काही योजना होत्या, ज्या आपण या ठिकाणी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना ज्या काही उपयोगी योजना असतील त्या योजना त्यांनी आणायचं काम केलं का हो? केलेत त्या ज्यावेळेस सत्य असेल त्यांनी केलेले आहेत काम त्याची. आणि प्रशासकांनी पाठवलीत का तशी ते योजना? पाठवल्यात. बर. पाठवलं. आता बदललेलं राजकारण आहे, त्याचा काय परिणाम होईल? आता ते आता पुढे आता काय इलेक्शन झाल्यानंतर समजून आता काय करणार सांगा की. तुम्ही या वडणगे गावचे ग्रामस्थ आहात, काय वाटतं इथं आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या? काय व्हायला पाहिजे? आमच्या गावात बघा मेन म्हणजे रोड चांगलं झाला पाहिजे. रोड आमच्या गावात बहुत खराब आहे. रोड चांगलं झालं पाहिजे आणि बाकी सुविधा आहेत. प्रॉब्लेम काय नाही, पाण्याचं काय पाणी कंटिन्यू मिळते आमच्या गावाला, मग अडचण नाही काय नाही. काय समजा लिकी झाली एखादी बाबा हे होते काय तर होते, तर बाकी काही गोष्टी प्रॉब्लेम नाही का आमच्या गावामध्ये. काय जिल्हा परिषद निवडणुका लागल्या, काय वातावरण कसं आहे? माहिती माहिती का हो? काम आहेत. केल्यात का मग? इंद्रजित पाटील उमेदवारच तसा आहे. बर त्यामुळं जनता निवडून त्यांना 100% आणि पंचायत समिती करता विद्यमान सदस्य होते, त्यामुळं 100% इंद्रजित पाटलांनी अशी काय कामं केली? कामं केली आहेत की आमदारांच्या सोबत राहून गावात तळ्याची कामं केली आहेत. हा. निधी आणल्यात, रस्त्याला पण वगैरे तळ्याचं निधी काम आणला. तसंच पडले ना हो. नाही चालू आहे ना. हा. आता इलेक्शन मध्ये निधी मिळाला नाही किरकोळ म्हणून थांबले आहेत. काम चालू आहे, बर. बांधकाम पूर्ण होणार काय अडचण नाही. शासनाच्या ज्या काही योजना असतात, जिल्हा परिषदकडनं ज्या योजना ग्रामस्थांपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत यायला राबवतोय पाहिजे. राबवतोय ते सांगतोय, प्रत्येकाला सांगतोय. आता संडासचा काम असू दे हा. किंवा तुमचं पंप पाहिजे असू द्या, ताडपत्र्या पाहिजे, दमखानं पाहिजे असू द्यात, हा. सगळं ते सांगतोय शेतकऱ्यांना की बाबा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फॉर्म न्या, भरा आणि घ्या. ते मिळाले सगळे. बऱ्यापैकी लोकांनी त्याचा वापर केलाय 100%. आता या निवडणुकीत काय होईल असं वाटतंय? यावेळी माहितीची सत्ता येणार. म्हणजे या आपल्या करवेरी जिल्हा परिषदला बरं. माहितीची आणि पंचायत समितीला माहितीची सीट येणार. आणि तुम्हाला काय वाटतं अजून या गावात काय बदल व्हायला पाहिजे? बदल आता व्हायच लागलाय. जे आमदार आहेत ना आता स्थानिकचे आपले म्हणजे चंद्रजित नरके साहेब, त्यांनी हे गावात थोडक्यात म्हणजे दत्तक घेतल्यासारखंच आहे. पण त्यामुळे या दत्तक गावातच अजून रस्ते नाही आहे ना. ते आता हे रस्ता नाही तसं नाही. आता तुम्ही गल्ली बोळात जाऊन बघा, सगळीकडे रस्ता आहे चालू आहेत. आता हे तळ्याच्या कडेनं रस्ता केलेला नाही. म्हणजे का केलेला नाही? तळ्याची वाहतूक होती भरपूर, आयवा वगैरे मोठे येतात कॉन्क्रीटचं वगैरे, ते खराब व्हाय नको. आता ते तळ्याचं काम ज्यावेळी पूर्ण होणार त्यावेळी संपूर्ण कॉन्क्रीट रस्ता तळ्याच्या भोवतीनं पूर्ण होणार. आता पार्वती गेलीमध्ये तळ्या कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे. तो मेन रोड कॉन्क्रीटचा चालू आहे. हे चालू आहे, कामं सगळी जिथल्या तिथं चालू आहे. त्या अडचण हे आता निवडणुकीपुरतं नंतर काय? नाही. हे नरके साहेब आमदार जे आहेत यांचं निवडणुकीपुरतं असं नाही. ज्यावेळी निवडणूक नव्हती ज्यावेळी निवडणूक नव्हती, ज्यावेळी ते आमदार नव्हते, तरी पण ते कुठून ना कुठून निधी आणून वडंग्याला लावत आहेत. पण हे आमदार म्हणून त्यांचं झालं, पण जिल्हा परिषद सदस्याने जी कामं करायला पाहिजे ती व्हायला पाहिजेत की ते केलेत ना. पंचायत समिती म्हणून आता जिल्हा परिषदला कोमल मिसाळ होत्या मागल्या वेळी माहितीतनं, म्हणजे शिंदे सेना, तर तिने पण कामं बरीचशीच केली आहेत.
बर. त्यामुळे काही अडचण येणार नाही. तर आपण पाहिलं की वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघामधील आपण वडणगे गावात आता आपण नागरिकांशी संवाद साधला, ग्रामस्थांशी संवाद साधला. तर या ठिकाणी प्रशासनाचा जो काही कारभार होता या कारभाराच्या दरम्यान देखील चांगली कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि त्याचबरोबर आमदार चंद्रदीप नरके असतील किंवा इतर जे इच्छुक उमेदवार आता असणार आहेत, इच्छुकांची जी संख्या आहे त्यातील लोकांनी देखील या ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूणच आता 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान होतंय आणि या मतदानानंतर 7 फेब्रुवारीला रोजी मतमोजणी आहे. वडणगे गाव आणि या परिसरातील पंचायत समितीचा ज्या काही गावं यामध्ये समाविष्ट होतात त्यांचा कौल नेमका कोणाला जातोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.